तर मी त्यांची चित्र काढायची खाली माहिती लिहून टाकायची. तर मी असं करता ट्राय केलेलं. खरं तर खूप खराब असतो ना तेव्हाच मी असं पेंटिंग वगैरे करत असते. ब्रश खूप आवडायचे, म्हणजे वेगवेगळे कलर हे सगळं मला खूप आवडायचं. मग मी म्हणलं सगळं निळं निळंच होतंय. मला खरं तर माझा निळा कलर खूप फेवरेट. ती बाई काढली, तिची तर फक्त मी माझ्यासाठी काढलेली. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच आहेत सगळे. खरं तर खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय आज, म्हणजे लॉंग व्हिडिओ करतोय. आता आठवडा झालं शॉर्ट व्हिडिओ चालू केलं. त्याच्या आधी 15-20 दिवस सगळेच व्हिडिओ बंद ठेवलेले, म्हणजे बंद राहिलेले आहेत. काहीतरी इश्यू चालूच असतात, पण ते तर चालूच राहणार. पण ते व्हिडिओ बंद करून तर चालणार नाही. मी एक कमेंट वाचलेली की तुझं पेंटिंगचं वगैरे दाखव, म्हणजे पेंटिंगवर व्हिडिओ बनव. तर मी आज त्याच्यावरच आम्ही आज व्हिडिओ करणार आहे. मी काय काय पेंटिंग केलं आतापर्यंत, आणि आज एक पेंटिंग पण करणार आहे मी, ते पण तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आरतीला जाणार आहे स्वामींच्या केंद्रात, तिथनं आल्यावर दाखवते. मग तोपर्यंत रात्र होईल, मग रात्रीच होईल हा व्हिडिओ कंटिन्यू. निके तिकडं जायचंय, कलर घेऊया ना. चल रस्ता क्रॉस कर. चल. काय झालं? काय म्हणते मम्मी? ओय. तर आत्ताच आम्ही ना स्वामींच्या केंद्रातून आलो, गणपतीच्या मंदिरात पण गेलो, आणि येता येता कलर पण घेतले. मला असं वाटतं की माझ्याकडचे कलर संपलेत, थोडेच राहिलेत, ते पण थोडेफार वाळले असतील. त्यामुळं मी एक बॉक्स घेऊन ठेवला, म्हणजे छोटासा 20वाला असतो ना तो वॉटर कलरचा, तो घेतलाय. स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे, ती सगळं निकी बघल. समर्थ हँडल करेल आता सगळं व्हिडिओचं वगैरे. निकी तोपर्यंत स्वयंपाक करेल. तर मित्रांनो, माझ्याकडे जे ड्रॉइंगचं सामान आहे ना, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि आधी मी जे काही स्केचिंग, पेंटिंग, पोर्ट्रेट केलेलं ना, ते पण दाखवते. हे काही माझ्याकडे सामान आहे, काही ब्रशेस वगैरे आहेत. हे पोस्टर वगैरे केलेले आहेत मी कॉलेज टाइममध्ये, ते आहेत. आणि ह्यात पण काही काही स्केचेस आहेत. हे मगाशी येता येता आणलेलं हे वॉटर कलर आहे 20वालं, हे तुम्हाला माहितच असेल. स्केचिंगसाठी जे लागतं ना, ते असं सामान ह्यात ठेवलेलं आहे मी. तर हे सगळे ब्रशेस आहेत. ह्यातले ना मी फक्त हे 2च ब्रश वापरलेत आतापर्यंत. हे काही इतके वापरलेले नाही आहेत, म्हणजे वापरलेलेच नाहीत, असेच आहेत. आणि हेच 2 ब्रश वापरलेले आहेत. तर हे सगळे ब्रश मी असं ह्याच्यावर पेजेसवर ते नाही केलेलं, फक्त पोस्टर कॉम्पिटिशनच्या वेळेस, फक्त जे कॉलेजच्या वेळेस लागायचे ना तेव्हाच केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये ते बघितलंच असेल की मी सगळे घरभर चित्र काढून ठेवले. भिंतींवर काढताना तर हेच सगळं लागत होतं, म्हणजे मोठे ब्रश लागत होते. मग त्या मानाने माझ्याकडे हेच सगळ्यात मोठे ब्रश होते. मला चित्र वगैरे काढायला पहिल्यापासूनच आवडायचं. पण जेव्हा ना काय म्हणतात ते शाळेत उपक्रम किंवा प्रोजेक्ट वगैरे असायचे ना, तेव्हा झेरॉक्स पेन मारून ते चिटकवायला लागायचं ना. त्यासाठी 5-5 रुपये कुठं घालवा, म्हणून मी काय करायचे, सगळे स्केचिंग, म्हणजे संतांची किंवा थोर महात्मे असे जे प्रोजेक्ट असायचे ना, त्यांची माहिती लिहायची असायची, त्यांची चित्र चिटकवायची असायची. तर मी त्यांची चित्र काढायची, खाली माहिती लिहून टाकायची. आणि असं बरेच वेळेला मी असंच करायची. त्यामुळे काय काय वेळेस ना माझे असे प्रोजेक्ट, काय उपक्रम वगैरे काय असेल ना, तर असे पुढच्या विद्यार्थ्यांना असं दाखवायसाठी आदर्श उपक्रम म्हणून असं ते ठेवून घ्यायचे. हे 12 शेड्स आहे, आणि हे 6 शेड्स आहे. यातले सगळे संपलेले आहेत, नुसतेच ठेवलेत. भिंतींवर काढायला हे कलर तर नाही वापरत जादा करून, कारण हे महाग असतात. हे आपले 20वाले मी आणते भिंतींवर रंगवायला. आतापर्यंत हे चित्र काढलेत ना भिंतींवर, ते सगळे हे 20वालेच वापरलेत वॉटर कलर. खरं तर ना मी सगळ्यात पहिल्यांदा पोर्ट्रेट केलेलं ना, ते समर्थ आणि पप्पांचं केलेलं. तेव्हा माझ्याकडे हे असे ब्लेंडर वगैरे, पेपर स्टंप वगैरे असं काय नव्हतं.
तर हे मी नंतर मागवलेलं, म्हणजे मला पप्पांनीच दिलेलं घेऊन. हे नाही, ह्यात खोड रबर आहे. हा निडेबल इरेजर म्हणतात ह्याला. हे मी कधी यूज नाही केलं, पण ते नाही का सेट मध्ये येतं, त्यात हे आलेलं आहे. हे ह्याच्यासाठी असतं, जे मोठ्या पेन्सिल असतात ना ते शार्प करण्यासाठी वापरतात. आणि हे सगळ्या माझ्या पेन्सिल सगळ्या ग्रेडचे 8 लाईनच्या 8 लाईनच्या. आणि हे काय मी घेतलेलं मेकअपचेच आहेत ब्रश. खरं तर मला माहित नाही ह्याला कशाला काय म्हणतात, पण हे सगळं मी ना स्केचिंग साठी घेतलेलं. पोर्ट्रेट करताना ते ब्लेंडिंगच्या वेळेस ना खूप महत्वाचं असतंय, पण मी आतापर्यंत अजून नाही यूज केलं. खरं तर मला यूज करायचं, परत काय वेळच नाही भेटला मला. आणि हे तुम्हाला माहित आहे का? हे जर तुम्हाला माहित असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर एवढं तर सामान आहे माझ्याकडं बऱ्यापैकी. पण ना खरं तर खूप दिवस झालं मी स्केचिंग किंवा पेंटिंग वगैरे काहीच नाही केलेलं. जेव्हा माझा मूड खूप खराब असतो, कधी कधी खूप चांगला असतो, खरं तर खूप खराब असतो ना तेव्हाच मी असं पेंटिंग वगैरे करत असते. आणि जेव्हा जेव्हा चांगला मूड असतो तेव्हा पण करते. आता ना मी तुम्हाला हे पोस्टर दाखवते. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना, हे कधी बरं 3rd इयर 4th इयर मधले हे पोस्टर आहेत. जे पोस्टर कॉम्पिटिशन असतात ना तेव्हाचे हे. तेव्हा मी भाग घेतलेला. मी जेव्हा 3rd इयरला होते ना तेव्हा हे एक पोस्टर कॉम्पिटिशन होतं. डिसीच्या रिलेटेड होतं, म्हणजे कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ना, परत प्रिव्हेन्शन ते कसं करायचं हे सगळं मी या चार्टमध्ये केलेलं. एका मॅम होत्या, त्यांना असं थोडंफार विचारून मी हे सगळं केलेलं. खरं तर मी असं कधीच म्हणजे खरं तर त्यांनी मला फोर्स केला की करू शकतेस, तू करू शकते, म्हणून मग मी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. ते सगळं केलं, फक्त केलं. ते पोस्टर प्रेझेंटेशन असते मला काही माहितच नव्हतं. फक्त पोस्टर करायचं म्हणजे नुसती चित्र काढायचे एवढंच मला माहित होतं. पण बाकी हे असं पोस्टर म्हणजे पोस्टर तयार केलं की ते सगळं एक्सप्लेन पण करायचं असतं, हे काय मला माहितच नव्हतं. फक्त नुसतं पोस्टर काढायचं म्हणजे चित्र काढायचं एवढंच माहित होतं. हे एक पोस्टर आहे, हे मी सगळ्यात म्हणजे फर्स्ट पोस्टर आहे माझ्या आयुष्यातलं. मी कधीच असं काय केलं नव्हतं. त्यानंतर हे बऱ्यापैकी म्हणजे थोडा कॉन्फिडन्स आला ते पोस्टर करून. मग त्यानंतर दुसऱ्या पोस्टर मध्ये पण म्हणजे जेव्हा जेव्हा पोस्टर कॉम्पिटिशन येतील ना तेव्हा तेव्हा वंदा मॅम म्हणून होत्या आमच्या कॉलेजमध्ये, त्या मला सांगायच्या की पोस्टर कॉम्पिटिशन आले, पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. मग हे एक होतं डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस कसा बाहेर येऊ शकतो असं होतं. तर ते योगा करू शकतो, म्युझिक ऐकू शकतो, बाहेर फिरू शकतो, टीव्ही बघू शकतो, फॅमिली सोबत राहायचं, असं मी असं ट्राय केलेलं. तिसरं पोस्टर, हे पोस्टर मी 4th इयर मध्ये केलेले. हे पण 2 पोस्टर आहेत. खूप सारे पोस्टर होते, हे मोठे केलेले. सगळ्यात पहिलं जे पोस्टर होतं ते खूप छोटं होतं, कारण तेव्हा इतकं कॉन्फिडन्सच नव्हता मला मी पोस्टर करेन म्हणून. तर हे तिसरं पोस्टर आहे जे मी 4th इयर मध्ये केलेलं. डोंट डिस्ट्रॉय लेट हर ग्रो, म्हणजे स्त्री बद्दल हे सगळं होती, तिची जीवन कथा कशी असती. डोंट डिस्ट्रॉय म्हणजे तिला मारू नका असं वाला. जर तुम्ही मारलं नाही, तिला जन्म दिला, ती मोठी होईल, असं असं डिग्री घेईल, शिकेल, लग्न होईल, असं असं. हे असं मी माझ्या पद्धतीने तरी हे असं केलेलं. पण ह्या पोस्टरच्या वेळेस काय झालेलं, ह्या पोस्टरच्या वेळेस हे आधीचे 2 पोस्टर होते ना ते मी नुसते चित्र काढलेले, पण असं प्रेझेंट केले नव्हते. त्यावेळेस ना ते फक्त ऑनलाईन पाठवलेले. त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता ना, आणि 4th इयरला गेले तेव्हा हे असं मी हे सगळं तयार केलं. पण मला हे प्रेझेंट करायचं माहितच नव्हतं, असं एक्सप्लेन करायचं. ते जे ते परीक्षक येतात ना तेव्हा मला असं सांगताच नाही आलं, म्हणजे एक्सप्लेनच नाही करता आलं. खरं तर मला असं स्टेज डेअरिंगच नाहीये एवढं. ते आले तेव्हा माझं तत्पपत चाललेलं, मला काही एवढं एक्सप्लेन नाही करायला आलं. त्यामुळे नंबर वगैरे तर काही नाही आलं. फक्त त्यांनी मला अप्रिशिएट केलं की हे चित्र वगैरे खूप छान काढलेत म्हणून. आता एक 4थं पोस्टर आहे, ते पाक 4th इयरचं पाक एंड चालू होतं तेव्हा मी काढलेलं. पर्यावरणाबद्दलचं पोस्टर होतं. जर आपण झाडे लावली तर हे आपण असं राहू. आणि हे तुम्हाला सिटी मधलं तर माहितच आहे, सगळी हीटच चालली आहे. जर झाडे नाही लावली तर ही सगळी अवस्था अशी. आम्ही दोघींनी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला, पोस्टर कॉम्पिटिशनचा. मग प्रणाली म्हणून एक माझी फ्रेंड होती, तिनं मग सगळं एक्सप्लेन केलेलं हे पोस्टर. तर आमचा उत्तेजनार्थ ह्याच्यामध्ये नंबर आलेला. तर मला वाटलं की काहीतरी करू शकतो आपण. मग त्यानंतर मी बरेचसे तसे काढले पेंटिंग, पण ते माझ्याकडे नाहीच आहेत. त्यातलं एक हे होतं टाइमपास म्हणून काढलेलं, स्केचिंगचं ते प्रॅक्टिस करत होते घरात.
परत हे असं करायची, काय काय स्केचिंगचं काय हाताला येईल ती ट्राय करत बसलेली असायची. असं युट्यूबला ते सर्च करायची काय काय करता येईल, काय खूप सारं होतं. हे काय 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 प्राणी वगैरे, पण काय काय प्रॉब्लेम आले त्यामुळे मग सगळं राहून गेलं. हे सगळे असे स्केचिंगच बरंचसं करत होते. हे आहे ना, हा डोळा मी पहिल्यांदा ट्राय केलेला, हा खूप आवडलेला मला. फर्स्ट टाइम मी असं काय ट्राय केलेलं. मग हे असं स्केचिंग काढत काढत मला थोडाफार असा कॉन्फिडन्स आला. मग मग मी ठरवलं की असं थोडंफार स्केचिंग तर येतच आहे, मग आपण पोर्ट्रेट ट्राय करावं. सगळ्यात जे पहिलं मी स्केच काढलं ना, ते होतं पप्पांचं समर्थचं. तेव्हा माझ्याकडे ना मोजून 3च पेन्सिली होत्या, 2B होती, 8B आणि 10B. एवढ्यातच मी काढलेलं. आणि ब्लेंडर वगैरे म्हणजे पेपर स्टम्प वगैरे काय नव्हता, हाताने सगळं ब्लेंड केलेलं. आणि एक ना माझ्याकडे छोटासा ब्रश होता, हे पप्पांचं होतं. हे फर्स्ट माझं पोर्ट्रेट आहे. आई मागच्या आईला देते. अरे यार, विसरलीच मी. खरं तर ना, हे पहिलं काढलेलं मी स्वामींचं काढलेलं. ते स्टार्टिंग करताना स्वामींच्या पोर्ट्रेट पासून स्टार्ट केलं. म्हणजे ह्यात बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत, तरी पण मी स्टार्ट केलं. असावं कसं पण असू दे, पण स्वामींचा आशीर्वाद घेऊन मग मी स्टार्ट केलं. त्यानंतर पप्पांचं काढलं. पप्पांचं काढल्यावर मग मम्मीचं ट्राय केलं. हे म्हणजे पप्पांचं काढल्यावर बरेचसेच पप्पांच्या मित्राचे, पप्पांच्या बँकेतले काही काही एम्प्लॉय होती त्यांचे पण काढलेले, कारण पप्पांनी ते पोर्ट्रेट त्यांचं दाखवलेलं ना, त्यामुळं त्यांनी पण मला काय काय म्हणजे प्रॅक्टिस झाली ते केल्याने परत. आणि मग नंतर असे बरेचसेच काढले. ते आता नाही आहेत माझ्याकडे, फोटो माझ्याकडनं डिलीट झाले. आणि हे परत मम्मीचं काढलेलं शेवटीला. मम्मी म्हणली सगळ्यांचं काढलं, माझंच काढलं नाही, म्हणून मग मम्मीचं पण काढलं. पण निकीचं काढलंच नाही मी. स्केचेस पेक्षा जास्त पेंटिंगची आवड होती. म्हणजे ब्रश खूप आवडायचे. म्हणजे वेगवेगळे कलर, हे सगळं मला खूप आवडायचं. जरी हे असं पेंट करून ठेवलं ना, हे सगळं असं गुंडाळून ठेवलं ना, हे कधी आपण बघणार तर काय लक्ष पण जात नाही, असं कुठंतरी पडलेलं असते. मग त्यामुळं ना मला काय वाटायचं की आपण जे कुठलं पेंटिंग करू, कुठलं चित्र काढू, तर ते ना आपल्या असं डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. म्हणून मी अशी आयडिया केली की घरात आपल्या भिंतींनाच कॅनव्हास करून टाकला. मग भिंतीवर कुठे दिसेल तिथे चित्र काढायचे. तर हे सगळे जे चित्र आहेत म्हणजे पेंटिंग पण नाही म्हणता येणार, हे सगळे चित्र मी ते 20 वाले जे वॉटर कलर असतात ना, त्याने काढलेले आहेत सगळे. तेव्हा तर काय तेव्हा खरं तर ब्रश पण नव्हता, तो छोटा छोटा ब्रश येतो ना त्या 20 रुपयाच्या कलरच्या डब्बीत, त्यांनी काढलेले आहेत हे सगळे हे पहिलं चित्र त्यांनी काढलेले. परत मी एक ब्रश घेतला, कारण खूप खूप वेळ लागलेला, हे दिवस लागलेला सगळे हे चित्र काढायला छोट्याशा ब्रशने. सगळ्यात पहिल्यांदा हे चित्र काढलं युट्यूबवर बघून. म्हणजे युट्यूबवर बघूनच असं बघूनच सगळं शिकले. हे त्याच्यावरचं हे चित्र काढलं, त्यानंतर हे काढलं. मग हे 3 असे झाले. मग मी म्हणलं सगळं निळं होतंय. मला खरं तर माझा निळा कलर खूप फेवरेट आहे, पण मी म्हणलं मला असं कलरफुल पाहिजे सगळं. त्यानंतर हे चित्र काढलं मी. असे करत 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 असे हे एवढे सगळे चित्र काढले. मग इथं सगळे असे इथं 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 असं गॅप राहायला लागला. मग मी हे सगळी अशी फुलं काढली आणि ते एक काढलं. ती बाई काढली. मला त्या बाईचे डोळे खूप आवडतात. असं वाटत होतं भिंती अशा रिकाम्या नाही राहायला पाहिजे, काय असेल ते हे सगळं मी असं काढून टाकत होते. इकडची ही सगळी फुलं बिलं काढून झाली की नाही, मग मी हे झाड काढलेलं. हे मी सगळ्यात पहिल्यांदा झाड काढलेलं. मला झाडं काढायचा खूप शौक होता. म्हणजे वेगवेगळी अशी झाडं काढायला मला खूप आवडत. सगळ्या लाईट बोर्डच्या कडेला मी चित्रे काढलेली आहेत. म्हणजे हे पहिलं झाड काढलेलं मी, सगळ्यात पहिलं झाड लॉकडाऊन मध्ये स्टार्ट केलेलं मी. इथं हे काढलेलं. त्यानंतर हे इकडे मला ह्याला खूप छान पेंट करायला आलं. मला याची फुलपाखरं खूप आवडतं. फुलपाखरू, हा मी आज ना पेंटिंग मध्ये एक फुलपाखरूच काढणार आहे. ते असं कलरफुल असणार आहे, रंगबिरंगी असं फुलपाखरू काढणार आहे. हे पेंग्विन ना या पाण्यामध्ये डुबकी मारतात असं काढलेलं आहे.
खरं तर नाही, सगळं आता पुसट पुसट होत आले. लॉकडाऊन पहिलं स्टार्ट झालेलं ना तेव्हाही मी चित्र काढलेलं. त्यानंतर ही टिंकर बेल काढलेली. हे मधमाशीचं पोळं किचन मधल्या स्विचबोर्ड पैकी काढलेलं आहे. तिला आमटीची फोडणी घातली, मस्त वास येतो. असं वाटतं की नाही मागं जे काळ काळ आहे ना गॅलेक्सी मध्ये असं वाटतंय ते. खरं तर मी बघितलं बघितलं मला काढायचं होतं पण ते नीट नाही आलं, पेंट नीट नाही बसलं कारण एवढा कलर नव्हता माझ्याकडे. त्यामुळे जेवढंच होतं तेवढंच असं वापरलं आणि तेवढंच काढलं. कोणी नाही बघितलं तरी चालतं, ही चित्र फक्त मी माझ्यासाठी काढलेली. मला वेगवेगळे कलर खूप आवडतात, त्यामुळे हे माझं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं पण कामामुळे काही झालं नाही. मग खूप दिवसापासून इच्छा होती की असं या खिडकीला असं रेनबो करावा, म्हणून इंद्रधनुष्य करावा. ते झालं की थोडेफार कलर राहिलेले डिश मध्ये, मग हे सगळे असे उठवून टाकले. हे पण झाड तसं बरं आलंय. तर ही सगळी चित्र तुम्ही तर बघितली. आता ह्या व्हिडिओमध्ये तर एवढंच दाखवते, फक्त चित्राचाच व्हिडिओ एवढा मोठा झाला. मला वाटलं पेंटिंग वगैरे सगळं एकातच बसेल, पण खूपच मोठा व्हिडिओ झाला. त्यामुळे जो पेंटिंगचा व्हिडिओ आहे ना, जे मी पेंटिंग करणार आहे, फुलपाखरूचं करणार आहे, ते पण तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तर तो पार्ट 2 मी करेन, हा पार्ट 1 होईल. तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझे स्केचिंग, पेंटिंग हे सगळं तुम्हाला आवडलं का? आणि तुम्हाला माझ्याकडनं आणि कुठले कुठले म्हणजे पेंटिंग, स्केचिंग म्हणजे काढलेले बघायला आवडतील, तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचा पण मी व्हिडिओ बनवेन. तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो पण मी लवकरच अपलोड करेन. माझे व्लॉग असेच पाहत राहा. तुम्ही खूप सपोर्ट करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.